नमस्कार, साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्र या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आज आढावा घेणार आहोत आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचा। नेमकं जनतेचं कौल काय, मी अधिक जाणून घेणार आहे आर्णी केळापूर मतदारसंघातील नागरिकांकडून। काय सांगाल तुम्ही? आर्णी केळापूर हा मतदारसंघ सातत्याने 10 वर्ष भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे, या तुम्ही कसं बघताय? गिल्ले काही राहिला नाही। याच्यावर आधी जवळपास प्रत्येक 5 वर्षांना या ठिकाणला आमदार बदललेला आहे। इथली जनता सजग आहे आणि यावेळेसही 100% बदल आहे। लोक नर्वस सिस्टममध्ये गेलेले आहे। शेतीत जाऊन पहा, लोकांचे चेहरे उतरलेले आहे। शेतकऱ्याजो अशी इच्छाशक्ती राहिली नाही। कालचा पोळा तुम्ही जर पाहिला असता इच्छा, तर ज्या आर्णीमध्ये जवळपास 700 ते 800 बैलजोड्या इथून तिथपर्यंत त्या चौकापर्यंत नाल्यापर्यंत जात होत्या। आज त्या दिवशी मोजून 82 बैलजोड्या पूर्ण आर्णीत होत्या। हे कशाचं देतं काय? शेतकरी संपला, राज्यकर्त्याचं काय घेऊन बसले हो, हे आमदारकी फिमदारकी हे संपणारा विषय आहे। सगळा बदल होईल आणि जबरदस्त बदल होईल, हे पाहत राहा। नक्कीच बदल होईल असं नागरिकांकडून सांगितले जाते। आर्णी केळापूर हा मतदारसंघ कायम चर्चेत राहिलेला आहे, कसं बघतो तू? परंतु निश्चितच आर्णी विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पार्टीची पाठीशी राहिलेलं आहे। परंतु विद्यमान लोकप्रतिनिधी संदीपजी धुर्वे यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे। यापूर्वी खनिज विकास निधीचा सुद्धा 2.25 कोटी या तालुक्यातून त्यांनी वळता करून आर्णी तालुक्यामध्ये तीव्र रोष त्यांनी उडावून घेतलेला आहे। त्याचबरोबर 5 वर्षांमध्ये त्याने या ठिकाणी संपर्क ठेवला नाही। या भागामध्ये त्यानं साधं जनसंपर्क कार्यालयसुद्धा ठेवलेलं नाही। सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटते? गेल्या 30 दिवसापासून सतत पाऊस पडत आहे, सूर्य निघालाच नाही आणि अशा केसमध्ये जर अतिवृष्टी झाली आहे तर संपूर्ण तालुका हा दुष्काळग्रस्त घोषित करायला पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांना शासकीय मदत सगळ्या शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे। अशा वेळेस प्रशासनाकडून कुठलीही हालचाल दिसत नाही आहे आणि त्यामुळे यावेळेस परत हा सेटबॅक येणाऱ्या कुठल्याही उमेदवाराला मिळणार आहे। कारण तो जर शेतकऱ्यांच्या हिताचं जर बोलला नाही, कारण सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव ह्या गेल्या 5-7 वर्षापासून जैसे थे आहे आणि शेतकऱ्याचा जो उत्पादन करण्याचा जो खर्च आहे तो सतत वाढत आहे। सोबतच त्याचे अनेक प्रॉब्लेम आहेत, शेतीचे प्रॉब्लेम्स आहे, शिक्षणाचे प्रॉब्लेम आहे, त्यानंतर भाववाढ प्रचंड झालेली आहे। आरोग्याचा प्रश्न तर ह्या ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात एवढा प्रचंड असते की प्रत्येक कुटुंबाला त्याचे 25,000 ते 30,000 रुपये लागत असतात। परंतु आरोग्य यंत्रणा इतकी कोलमडलेली आहे, तर शासनाने ह्या ज्या योजना काढलेल्या आहेत, जसं लाडकी बहीण योजना वगैरे, तर नक्कीच तुम्ही एम्पॉवर करा स्त्रियांना, परंतु त्यांना फुकट पैसे देण्यापेक्षा त्यांना कुठलं तरी स्किल डेव्हलप करून त्यांना पैसे द्या, जेणेकरून ते लाईफ लाँग कोणाच्याही भरोशावर राहणार नाही आणि स्वतःच्या पायावर उभं राहतील। आणि सोबतच बँकेमध्ये जे गर्दी केलेली आहे तर ती गर्दी शासनाला टाळता आली असती। त्याचं वेगळं नियोजन करून प्रत्येक गाव पातळीवर त्या लाडक्या बहिणीला त्याचं जे काही KYC करायची आहे किंवा खाते चेक करायचे आहे, ती सिस्टीम गव्हर्नमेंटनं नेहमी डेव्हलप करायला पाहिजे। अन्यथा कायदा आणि नक्कीच आपण आणखी आपल्यासोबत नागरिक आहे, आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही? सध्या या मतदारसंघामध्ये कुठली कामं झाली नाही, लोकांची नाराजी आहेत का? बिलकुल दोन्ही बाजूने आपण जर विचार केला, काही कामं आपल्याला दिसून येतात, पण बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला इथं बॅकलॉग वेगवेगळ्या विषयात भरपूर असा बॅकलॉग आपल्याला इथे दिसून येतो। माझं व्यक्तिगत मत असं आहे की आपला आर्णी मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा निश्चितच एका सक्षम नेतृत्वाच्या म्हणजे अभाव असलेला आपला असा मतदारसंघ आहे। राजकारण बाजूला राहू द्या, पण ज्या गोष्टीसाठी आपल्याला लोक सभागृहात पाठवतात त्या गोष्टी आपण न करता इतरत्र गोष्टी करताना आपल्याला दिसून येतं। नेता कसा असायला पाहिजे? सामान्याचा जिव्हाळ्याचा असायला पाहिजे, सामान्याची जाण असलेला असायला। अशी जाण आपल्या इथं दिसून येत नाही। आपण जे विकासात्मक बाबूवर बोलले, मला असं वाटतं व्यक्तिगत की भविष्यात जनसामान्यांनी आपल्या मतामध्ये परिवर्तन केलं पाहिजे। अशाच व्यक्तीला समोर पाठवलं पाहिजे, जी व्यक्ती खरंच एक सामान्य व्यक्तींची जाण असणार आहे। मग हे ओळखायचं कसं? लोक वेळेवर विधानसभा आली, लोकसभा आली की 15 दिवस आधी लोक समोर येतात, असं आपण या विषयाला बाजू दिली पाहिजे आणि सतत संपर्कात जनसेवेत कोण आहे अशा माणसाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही जातीचा असो। असं न केल्यामुळे आपल्याला आज जी वेळ येत आहे की आपला मतदारसंघ हा मागं पडलेला आहे, आपल्या विकासाच्या बाबतीत आपण फार दूर आहोत। एकूणच याचं होतं काय, आपल्याला डाग लागला, जिल्ह्याला डाग लागला की आपला आत्महत्येचा जिल्हा म्हणून ओळखला जात आहे। हे जर आपल्याला पुसून टाकायचं असेल तर एक कर्तृत्ववान, नेतृत्ववान,
शीलवान अशा व्यक्तीचा जनतेनं विचार करायला पाहिजे। नक्कीच एक चांगल्या लोकप्रतिनिधीचं निवडलं पाहिजे, त्याचा विचार केला गेला पाहिजे। आर्णी केळापूर हा मतदारसंघ आदिवासी बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। या स्थानिक आमदारांनी कुठला पाठपुरावा केलेला आहे, काय करायला पाहिजे होतं, काय सांगाल? निश्चितच याबाबत त्यांच्या पक्षाचे संदीपजी धुर्वे आमदार आहेत, परंतु शेतीच्या संदर्भाने शेतमाल प्रक्रिया उद्योग, कुठला सोयाबीन सालवण प्रकल्प असेल, सूतगिरणी असेल, इथेनॉलची निर्मिती असेल, तर सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे यासाठी यांचे प्रयत्न आहेत। आणि जसं आता सोयाबीनचे 4,000 रुपये भाव 10 वर्षापूर्वीचे आहे, कापसाचे भाव 6,000 रुपये 10 वर्षापूर्वीचे आहेत आणि त्याला भाव नसल्यामुळे आता शेतकरी हवालदिल झालेला आहे। आणि या सगळ्या समस्याची जाण ठेवून या भागामध्ये विकास करणारा लोकप्रतिनिधी असला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। त्याचबरोबर या भागात दळणवळणाची सुविधा नाही। आर्णी एक मध्यवर्ती ठिकाण आहे, यवतमाळ आहे, इकडं हदगाव आहे, इकडं किनवटपासून शेतमाल आर्णी शहरामध्ये येतो, पण आर्णी शहरामध्ये दळणवळणाची सुविधा नसल्यामुळे पूर्वी रेल्वे प्रकल्प आर्णीवरून जाणार होता, परंतु काही लोकप्रतिनिधींनी तिकडून वळवला। हा जर रेल्वे प्रकल्प आज देखील जसा वर्धा नांदेड होत आहे तसाच हा रेल्वे प्रकल्प यवतमाळ आर्णी माहूर म्हणजेच किनवट आदिलाबाद हैदराबादला जोडल्या जाईल असा एखादा आमचा लोकप्रतिनिधी असावा की ज्यांनी दळणवळणाच्या सुविधा वाढल्या पाहिजे, शेतकऱ्याचा कच्चा माल बाहेर गेला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळेल। त्याचबरोबर या आर्णी शहरामध्ये अभ्यासक्रमाच्या संदर्भात BA BCom वाणिज्य या प्रकारचे अभ्यासक्रम आहे, परंतु किमान कौशल्यावर आधारित रोजगारीचं शिक्षण, जसं वैद्यकीय शिक्षण असलं पाहिजे, मेडिकलचं म्हणतो आपण, ITI इथे आहे, इंजिनिअरिंग देखील असला पाहिजे। मेडिकल आणि इंजिनिअरिंग जर या शहरात असेल तर ते विद्यार्थी इथे येतील। इथे अनुसूचित जाती आदिवासी जमातीची आणि बंजारा बहुल संख्या आहे। हे सगळे मागासवर्गीय बहुजन असल्यामुळे या लोकांना शिक्षणाची सुविधा या आर्णी शहरामध्ये जर निर्माण केली तर निश्चित आर्णीचा असा निर्माण करणारा आमचा लोकप्रतिनिधी असला पाहिजे असं माझं मत आहे। नक्कीच आपण आपल्याला आत्ताच त्यांनी सांगितलं की रेल्वे मार्ग हा आर्णीवरून जाणार होता, मात्र तो डिग्रस दारवा या मार्गाने गेलेला आहे। आपण अधिक जाणून घेणार आहोत, माझ्यासोबत आणखी काही आहेत, आपण जाणून घेणार आहोत नेमका हा रेल्वे वर्धा नांदेड रेल्वे मार्ग जो आहे तो आर्णीवरून जाणार होता असा आरोप केला जातो। नेमका याला कोणी कमी पडलं? तुम्हाला एक सांगू का, जेव्हा आर्णीवरून हा रेल्वे मार्ग जाणार होता त्या दिवशीच्या मोर्चात आम्ही सगळेजण सहभागी होते, पण राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी तो मार्ग व्हाया दारवा, दिग्रस आणि पुसत गेला। हे दुर्दैव आहे, म्हणून इथं प्रबळ राजकीय नेतृत्वाची गरज आहे आणि ते राजकीय नेतृत्व भविष्यात मिळणार आहे, आश्वस्त राहा। सांगशील तू पुढचा आमदार कसा असावा? संपूर्ण मतदारसंघाचा त्याला अभ्यास असला पाहिजे। या मतदारसंघामध्ये तळागाळातील प्रश्न सोडवले गेले पाहिजे, जनसंपर्क त्याला ठेवला पाहिजे। मी मागच्या वेळेस शेतकऱ्यांच्या विहिरी संदर्भात टावर आंदोलन केलं, शेतकऱ्यांच्या विहिरी पेंडिंग होत्या आणि एका घंट्यामध्ये आम्ही शेकडो विहिरी मंजूर करून घेतल्या। HDO साहेबांचं त्यामध्ये सहकार्य मिळालं। त्यामुळे असे जर निष्क्रिय लोकप्रतिनिधी जर राहत असेल तर शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाही, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळू शकत नाही। सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ज्या काही अतिवृष्टी असो, नुकसान भरपाई यासाठी तो बांधावर गेला पाहिजे। माझ्यासोबत काही महिला आहे, आपण वृद्ध महिला आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आजीबाई काय सांगशील तू? पूर चालले, निकाल वावर चालले, सोयाबीन चाललं, पराठी गेली। आर्णी शहरामध्ये कमी दंगा आहे की पुराचा आणि याचा पाण्याचा। आमचे निघले भाव तिकडे निकाल शिवार गेले, आमचे दूरचे विहिरीचे। काही तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली का? तुमच्या आमदारांना तुमच्या शेतात भेटी दिली का? नाही, काहीच नाही, अजून येऊन नाही पाहिले आमच्या सोयाबीन। नक्कीच आता लोकप्रतिनिधी असो किंवा अधिकारी कर्मचारी असतील, आणखी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेला नाही। तब्बल वर्षभराचा पाऊस एका दिवसात कोसळलेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आज आपण हा जनतेचा कौल, आर्णी विधानसभा केळापूर मतदारसंघाचा कौल आज आपण आढावा घेतलाय। संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।